पौराणिक कथांनुसार ते प्रचेता ऋषींचे पुत्र होते, परंतु बालपणी एका भिल्ल समुदायात त्यांचे संगोपन झाले. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी दरोडेखोरीचा मार्ग स्वीकारला होता. पुढे रत्नाकर हे लूटमार करणारे होते, म्हणून त्यांना वाल्याकोळी म्हटले जायचे. जंगलातून जाणाऱ्या प्रवाशांना लुटणे आणि प्रसंगी त्यांची हत्या करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्याच्या या कृत्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. एके दिवशी वाल्याकोळीच्या तावडीत देवर्षी नारद सापडले. वाल्याकोळी त्यांना लुटायला गेला असता नारद मुनींनी शांतपणे त्यांना एक प्रश्न विचारला. वाल्याकोळी, तू हे जे पाप करत आहेस त्याचे फळ भोगायला तुझे कुटुंब तयार आहे का? एकदा त्यांना जाऊन विचारून ये. वाल्याकोळी आत्मविश्वासाने घरी गेले, पण त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही तुझ्या कर्माचे भागीदार नाही. तू जे काही करत आहेस ते तुझे कर्तव्य आहे. हे ऐकून वाल्याकोळीचे डोळे उघडले. त्यांना आपल्या कर्माचा पश्चात्ताप झाला आणि ते नारद मुनींच्या चरणी लीन झाले. नारद मुनींनी वाल्याकोळीला राम नाम जपावयास सांगितले, परंतु पापांच्या प्रभावामुळे त्यांच्या मुखातून राम शब्द येत नव्हता. तेव्हा नारद मुनींनी त्यांना मरा म्हणजेच राम शब्दाचे उलटी रूप म्हणायला सांगितले. वाल्याकोळी अनेक वर्षे एका जागी बसून ध्यानस्थ झाले. त्यांच्या शरीराभोवती वारूळ, ज्याला संस्कृतमध्ये वाल्मिक म्हणतात, तयार झाले. अनेक वर्षांच्या कठोर तपस्येनंतर जेव्हा ते त्या वारुळातून बाहेर आले तेव्हा त्यांना वाल्मिकी हे नाव प्राप्त झाले. एके दिवशी वाल्मिकी ऋषी तमसा नदीच्या काठी स्नान करत असताना त्यांनी पाहिले की एक शिकारी क्रौंच पक्षाच्या जोडीपैकी एकाचा बाणाने वध करतो. जोडीदाराच्या मृत्यूमुळे व्याकुळ झालेल्या मादी पक्षाचा आक्रोश पाहून वाल्मिकींच्या हृदयातून उत्स्फूर्तपणे एक श्लोक बाहेर पडला. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समा यत क्रौंच मिथुनादेकम वधीह काम मोहितम. हा श्लोक संस्कृत साहित्यातील पहिला श्लोक मानला जातो. याच घटनेनंतर ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने त्यांनी रामायणाची रचना करण्याचे ठरवले. महाकाव्य. वाल्मिकी ऋषींनी संस्कृतमध्ये 24,000 श्लोकांचे रामायण या महाकाव्याची रचना केली. यात त्यांनी प्रभू श्रीरामांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे वर्णन केले. सीतामाईंना आश्रय. प्रभू रामांनी जेव्हा माता सीतेचा त्याग केला तेव्हा महर्षी वाल्मिकींनीच त्यांना आपल्या आश्रमात आश्रय दिला. लव कुश. रामाचे पुत्र लव आणि कुश यांचा जन्म वाल्मिकींच्या आश्रमातच झाला. वाल्मिकींनीच त्यांना शस्त्रविद्या, शास्त्रविद्या आणि संपूर्ण रामायण शिकवले. तात्पर्य. महर्षी वाल्मिकींचे जीवन आपल्याला शिकवते की कोणताही माणूस आपल्या कर्माने आणि तपस्येने स्वतःचे भविष्य बदलू शकतो.